अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपला जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केलाय। अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली होती, तेव्हाचा फोटो देवेंद्र फडणवीसांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलाय। नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतने हा फोटो पाठवला होता। फडणवीसांनी तोच फोटो आपल्या एक्स या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केलाय। फडणवीसांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय? नागपूरहून प्रकाशित होणाऱ्या दैनिक नवभारतने हे छायाचित्र पाठवलं। अयोध्येला जाणाऱ्या कारसेवकांची नागपूर रेल्वे स्थानकावर गर्दी उसळली, तेव्हाचं हे छायाचित्रकार शंकर महाकाळकरांनी हे टिपलंय। उद्या अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा होत असताना जुन्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला। तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि भाजपा आमदार नितेश राणेंमध्ये फोटोवरून जोरदार वाद पेटलाय। आपला एक जुना फोटो टाकलाय नागपूरच्या फडणवीसांनी, तशी छायाचित्र, पोलीस स्टेशन, आमच्यावर झालेल्या कारवाया, आम्ही हजर राहिलो कोर्टापुढे, ते सगळं आमच्याकडे आहे ना। तुम्ही नागपूर स्टेशनला आहात, पुढे पोहोचलात का? नागपूर स्टेशनचे फोटो आहेत। नागपूर स्टेशनला गेला असाल फिरायला, आपण सगळे जात असतात लोक ना लहानपणी। काय आपलं मत असं आहे की फक्त नागपूर स्टेशन पर्यंत? मी असं म्हणत नाही, मी असं काही म्हणालो नाही। त्यांनी नागपूर स्टेशनवरचा फोटो टाकलेला आहे। आम्ही बाबरीच्या प्रत्यक्ष ऑपरेशनचे फोटो टाकतो, एकमेकावरती आरोप करण्याचा हा दिवस नाही। ते विचारतात शिवसेनेचं योगदान काय, म्हणून माझा हा प्रश्न आहे। आम्हाला प्रत्येक भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला अभिमान आहे की ज्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही काम करतोय ते देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो पाहून आम्हाला अभिमान वाटला। संजय राजाराम राऊत हे असा फोटो महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेला दाखवू शकतात का? जेव्हा ही राम मंदिर आंदोलनाची केस सुरू झाली, त्या यादीमध्ये संजय राजाराम राऊतचं नाव आहे। मी त्याला सांगेन की तेव्हा तो सामनाचा कामगार म्हणून तिथे उपस्थित होता, पण ह्या गाढवाला हे कळत नाही की त्या काळात तुझ्या मालकासारख्या इकडे तिकडे फोटो काढण्यासाठी हेलिकॉप्टर उपलब्ध नव्हते। दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। मला असं वाटतं की हा जो काही ट्विट आहे हे कोणाला उत्तर वगैरे नाही आहे, आणि उत्तर देण्याच्या भानगडीत याकरता पडायचं नसतं की तेच लोक आहेत ज्या लोकांनी रामाचं अस्तित्व देखील नाकारलेलं आहे, ज्या लोकांनी राम खरंच त्या ठिकाणी जन्माला आले होते का अशा प्रकारचा प्रश्न विचारला, जे रामालाच मानायला तयार नाहीत, त्यांना मी कशाला उत्तरं देऊ? त्यामुळे मी पुन्हा एकदा सांगतो, मूर्खांना उत्तरं देत नाही। मी माझ्या आनंदाकरता हा फोटो ट्विट केला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।